नारायण राणे प्रकरणाच्या नंतर ज्या पद्धतीने सत्ताधारी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून धिंगाणा घातला ते एक अतिशय गंभीर अशी घटना झालेली आहे आणि त्याची दखल वेगळ्या पद्धतीने घ्यायला पाहिजे। वेगळ्या पद्धतीने यासाठी दोनमध्ये फरक आहे। आपल्या लोकशाहीमध्ये जो प्रत्यक्ष सत्ता राबवत असतो, सत्ताधारी पक्ष असतो, त्याला पूर्ण जी प्रशासन व्यवस्था असते ती त्याच्या हातामध्ये असते। त्यामुळे त्याला त्या प्रशासनाच्या सहाय्याने काही गोष्टी त्यांच्या अनुकूल किंवा त्यांची जी काही मतं विचारसरणी किंवा त्यांना काही गोष्टी करून पाहिजे असली त्या करून घेता येतात। कायदा आणि सुव्यवस्था असो, परराष्ट्र धोरण असो, नाणेनिधी असो, अशा कितीतरी गोष्टी आहेत की ज्याचा तुम्ही तुमच्या सगळ्या प्रशासन यंत्रणेचा वापर करून घेऊन त्याच्यामध्ये काम करायचं असतं। आता याच्यामध्ये फरक असा पडतो की तुम्ही जेव्हा सत्ताधारी बनता तेव्हा तुमच्यावरती आपोआप ही जबाबदारी येते। ह्याच्या नेमकं उलट तुम्ही जेव्हा विरोधक असता तेव्हा तुमच्यावरती ही जबाबदारी नसते प्रशासनाची। तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलेला आहात, हे एक तुमच्याकडे संविधानिक पद आहे, हे बरोबर आहे, पण त्या जोडीला बाकीचे जे प्रत्यक्ष प्रशासन चालवायची जी गोष्ट असते ती तुमच्याकडे नसते। म्हणून अशा वेळी नेहमीच विरोधकांना ही संधी असते की ते रस्त्यावर उतरून आंदोलन करू शकतात। खरं तर जे प्रत्यक्ष लोकशाही मार्गाने निवडून गेलेले आहेत त्यांनी परत रस्त्यावर उतरून आंदोलन करावं अशी गोष्ट नाही। उलट जे ह्या प्रक्रियेमध्ये नसतात असे जे समाज घटक आहेत, कृषी आंदोलन आणि बाकीच्या बाबतीमध्ये आपण ह्यापूर्वी व्हिडिओ करताना हा मुद्दा समोर आलेला होता की जेव्हा जे प्रत्यक्ष निवडणुकीच्या राजकारणामध्ये नसतात, जे प्रत्यक्ष निवडणूक लढवत नाहीत किंवा तिथे निवडून जात नाहीत, तशा सगळ्या लोकांना समाजाचे प्रश्न समोर आणण्याच्यासाठी म्हणून रस्त्यावर उतरून आंदोलनं करण्याचं एक आपण नैतिकता आहे असं समजतो। एक म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे जे सत्ताधारी आहेत त्यांना विरोधकांसारखं किंवा इतर चळवळीतल्या लोकांसारखं कुठल्याही कारणानं रस्त्यावर उतरायचं म्हणजे त्यांना नैतिकदृष्ट्या ते चूक आहे, हे म्हणजे त्यांच्यासाठी अनैतिक आहे। तुम्ही समजून घेतलं पाहिजे। जर तुमच्या काही मागण्या, उदाहरणार्थ नारायण राणेचं जे वक्तव्य होतं त्यावर तुम्हाला आक्षेप होता, तुम्ही त्यावर कायद्याने कारवाई केली आणि त्यांना तुरुंगात जावं लागलं। आता ह्याच्यामध्ये परत तुम्ही प्रतिक्रिया व्यक्त करायचं काय कारण आहे? तुम्ही सत्ताधारी आहात म्हणून तुम्हाला तो नैतिक अधिकार नाही बाकीच्या पद्धतीने हे करायचा। यापूर्वी सुद्धा जेव्हा भाजपबरोबर सेना सत्तेमध्ये होती तेव्हाही ते खिशामध्ये राजीनामे घेऊन फिरत होते। म्हणजे तुम्हाला सत्तेमध्ये असणं ह्याचा अर्थच कळत नाही का? पूर्ण तुम्ही देशभरामध्ये बघा की कुठलाही पक्ष संघर्ष करतो त्याचा तो कालखंड, आणि जेव्हा तो संघर्ष करून लोकांमध्ये एक विश्वास निर्माण करून प्रत्येक सत्तेवर मध्ये येतो त्याला त्याच्या शैलीमध्ये फरक करावा लागतो। उद्धव ठाकरे हे जेव्हा एखाद्या पक्षाचे प्रमुख आहेत ती गोष्ट वेगळी, ते आता राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी संविधानिक शपथ घेतलेली आहे, त्यांचा पक्ष प्रत्यक्ष सत्तेमध्ये आहे, त्यांचे मंत्री आहेत। या अशा वेळी तुम्ही रस्त्यावर उतरणं चूक आहे। दुसरं, नुसतं रस्त्यावर उतरणं जाऊ दे, आंदोलन करणं, पण जेव्हा तुम्ही हिंसाचाराला प्रोत्साहन देता, अधिकृतरित्या तुमच्या पक्षाचा आमदार असं म्हणतो की मी त्यांचा कोथळा काढेल, हा शब्द वापरलेला संतोष बांगोर म्हणून हिंगोलीचे जे आमदार आहेत आणि त्याच्यावरचे व्हिडिओ पण आलेले आहेत। आता ह्याच्यातला गंभीर मुद्दा कसा असतो की एरवी दुसऱ्या कुठल्या माणसाने हे वक्तव्य केलं, तुम्ही त्याच्यावर गुन्हे दाखल करताल, त्याच्यावर काय कारवाई व्हायची, एक भाग झाला। पण जेव्हा प्रत्यक्ष सत्ताधारीच असं वागत असतील तेव्हा अक्षरशः कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न असा निर्माण होतो की म्हणजे प्रत्यक्ष ज्याच्या हातामध्ये ही कायदा आणि सुव्यवस्था आहे तोच जर ती मोडत बघेल तर काय करायचं? त्याच्यामुळे ही फार अवघड गोष्ट आहे। पोलीस यंत्रणा, सुरक्षा यंत्रणा ही सगळी ज्याच्या ताब्यामध्ये आहे, संरक्षणाची ज्याच्यावर जबाबदारी आहे, त्यानंच जर प्रत्यक्ष ते तोडायला सुरुवात केली, त्यानंच जर प्रत्यक्ष कायदा मोडायला सुरुवात केली तर मग अशा वेळी काय करायचं? म्हणून हा प्रश्न गंभीर आहे। ही फक्त अशी गोष्ट नाही आहे की कोणीतरी एक संतोष बांगर नावाचा व्यक्ती आणि कोणीतरी नारायण राणे नावाचा व्यक्ती त्यांनी आपसामध्ये काहीतरी भांडणं केले, एकमेकांना शिव्याशाप दिले, मारामाऱ्या केल्या, हा एक भाग झाला। पण तुम्ही सत्ताधारी पक्षाचे आहात, तोही माणूस म्हणजे नारायण राणे सुद्धा केंद्रामध्ये सत्तेमध्ये असलेल्या पक्षाचे मंत्री आहेत, खासदार आहेत, संविधानिक पदावरती आहेत। हा इथे गांभीर्य त्याचा आहे। अगदी भाजपच्या सुद्धा कार्यकर्त्यांनी ह्या प्रश्नावरती ज्या पद्धतीनं प्रतिक्रिया दिल्या, त्याच्यामधल्या ज्या शांततेच्या मार्गाने प्रतिक्रिया दिल्या त्याच्यावर आपण काही बोलू शकत नाही। पण जर त्यांच्याकडून सुद्धा अशा पद्धतीच्या काहीतरी हाणामारीच्या घटना समजा घडल्या असत्या तर ते सुद्धा आक्षेपार्ह आहे, किंवा इतरही कुठे ठिकाणी। म्हणून तुम्ही लक्षात घ्या, हा नेहमीच गंभीर प्रश्न असतो की जे प्रत्यक्ष सत्ताधारी असतात त्यांच्या पक्षाचेच कार्यकर्ते, त्यांचाच पक्ष जर अशा पद्धतीनं रस्त्यावरती उतरून आंदोलनं हाणामाऱ्या करत असेल, आंदोलन करण्यासुद्धा वेगळी गोष्ट, खरं तर आंदोलन करण्याचा नैतिक अधिकार नाही हे पण मी तुम्हाला सांगितलं। आणि हे कसं झालं की आता पश्चिम बंगालमध्ये सुद्धा
निवडणुकांच्या काळामध्ये जो हिंसाचार झाला, निवडणुकीच्या नंतर पण झाला, मतदानाच्या प्रक्रियेमध्ये झाला, या संपूर्ण वेळी तृणमूल काँग्रेस हा पक्ष सत्तेवरती होत्या. ममता दीदी मधल्या काळात काळजीवाहू का असेना पण त्याच मुख्यमंत्री होत्या. संपूर्ण राज्याची सुरक्षा, कायदा आणि सुरक्षा त्या ठिकाणच्या पोलीस म्हणजे तो जो विभाग आहे तो राज्याच्या अंतर्गतमध्ये येतो, केंद्राच्या नाही. त्याच्यामुळे कुठल्याही काळामध्ये जोपर्यंत दुसरा मुख्यमंत्री शपथ घेत नाही तोपर्यंत आधीचा मुख्यमंत्री काळजीवाहू म्हणून काम करतच असतो. त्यामुळे त्याच्यावर ती जबाबदारी आहे. हे पश्चिम बंगालमध्ये पण समोर आलेलं चित्र होतं. सत्ताधाऱ्यांनी अशा पद्धतीनं गुंडगिरी करणे, रस्त्यावर उतरणे ही जास्त भयानक गोष्ट आहे आणि हे ना आपल्या लोकशाहीच्या तोंडाला काळं फासलं असं म्हणावं लागेल. दुर्दैवाने एकाही वर्तमानपत्रांना ह्याची गांभीर्य जाणवलं नाही. एरवी झालेला हिंसाचार आणि सत्ताधाऱ्यांनी ज्यांना पाठिंबा दिलेला आहे किंवा जे त्यांचे कार्यकर्ते आहेत त्यांनी केलेला हिंसाचार, ह्याच्यामध्ये अतिशय ज्या कोणी गुजरातमध्ये दंगे झाले आणि त्याच्यामध्ये भाजपचा हात होता असं म्हणून आरोप करतात, पण त्याचे ते सिद्ध झालं नाही किंवा काय ती गोष्ट वेगळी. जर त्यांना ते गांभीर्य वाटत असेल आणि ते गंभीर गोष्ट होतीच, त्याच पद्धतीने आता सुद्धा ज्या वेळी रस्त्यावरती उतरून जो काही राडा केला जातो, शिवसेनेच्या भाषेमध्ये राडा, त्याला जबाबदार कोण आहे तर हे सत्ताधारी आहेत. आणि त्याहीपेक्षा गांभीर्य म्हणजे तुम्ही संवैधानिक पदाची शपथ घेतल्याच्या नंतर, त्या पदावरती आरूढ झाल्याच्या नंतर तुमचे कार्यकर्ते जर असं करत असतील तर हे अतिशय चूक आहे. अजून एक ह्याच्यातला मुद्दा जो सामान्याच्या बाबतीमध्ये आपण ह्या पूर्वीच्या पण व्हिडिओमध्ये घेतलेला आहे की तो असा की हे ठीक आहे, मोठे लोक होते त्याच्याप्रमाणे त्यांना कायद्याचं जे काही मदत भेटली, पण सर्वसामान्यांमध्ये भेटत नाही असं मी तुम्हाला उदाहरण सांगितलं होतं. दुसरी एक गोष्ट अशी घडती त्याला जोडून, काही गुन्ह्यांची नोंदच केल्या जात नाही. आताही ह्या प्रकरणामध्ये पश्चिम बंगालमध्ये पण हे घडलेलं आहे की गुन्हेच नोंदून घेतले गेले नाहीत, कारण की सत्ताधारी पक्षाचे जे कार्यकर्ते होते त्यांनी इतक्या भयानक पद्धतीनं हे अत्याचार केलेले असल्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण होतं. लोक तर स्थलांतरित झालेले होते. म्हणजे निदान महाराष्ट्रामध्ये काहीतरी तोडफोड केली, मारामारी केली आणि ते थोडंसं स्थानिक पातळीवरती ते प्रकरण दबलं तेव्हा पुरतं. पण पश्चिम बंगालची परिस्थिती अतिशय गंभीर होती. म्हणून मी हा मुद्दा फक्त राणेच्या अटकेनंतर उसळलेले हे सगळे जे काही छोटे मोठे मारामाऱ्याचे आणि हिंसाचाराची गोष्ट ती बाजूला ठेवतो, त्यापुरता नाही ठेवत मर्यादित. पश्चिम बंगालमध्ये सगळ्यात गंभीर परिस्थिती अशी निर्माण झाली होती की ह्या हिंसाचाराच्या भीतीने 1000पेक्षा जास्त लोकांना बाजूच्या राज्यामध्ये जाऊन आश्रय घ्यावा लागला होता. म्हणजे ही भारताच्या इतिहासातली सामूहिक पातळीवरची पहिली घटना असावी की एखाद्या देशातून जाचाला कंटाळून लोक दुसऱ्या देशामध्ये परागंदा होतात. ते आपण सगळं बघितलं CAच्या प्रकरणात, आताही तालिबानमधून येताना हे आपल्याला माहिती आहे. पण आपल्याच देशात, ह्याच भारतात एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये एखाद दुसरा व्यक्ती आणि एखाद दुसरं कुटुंब असलं त्यांचं वैयक्तिक काहीतरी प्रकरण आहे असं आपण म्हणू शकतो, पण हजारो लोकांना, त्या पश्चिम बंगालमधल्या 1000पेक्षा जास्त लोकांना आसाममध्ये जाऊन आश्रय घ्यावा लागला. ही परिस्थिती गंभीर आहे. अजून एक मुद्दा तुम्ही लक्षात घ्या की जेव्हा ह्यांना मल्टिपल FIR दाखल करण्यात आले, हेच अर्णव गोस्वामीच्या प्रकरणात झालं होतं. म्हणजे ज्यांचं राज्य आहे त्या राज्यामध्ये जाऊन त्याच्या विरोधामध्ये FIR दाखल करणे, ही जी गंभीर गोष्ट आहे. म्हणजे ह्याच्यातून काय झालं की जे प्रत्यक्ष सत्तेवरती बसलेले आहेत त्यांनी जो तो सत्तेचा वापर ज्या विकृतीनं आणि हिडीस पद्धतीनं केलेला आहे, आणि हा जो काय म्हणता येईल तर असा बिभत्साचा चेहरा प्रशासनाचा समोर आलेला आहे, त्याच्या मागे राजकारणी आहेत. ही गोष्ट फार भयानक आहे की असं लक्षात आलेलं होतं की बऱ्याचदा म्हणजे काँग्रेसला काही करायचं असेल तर काँग्रेस जी राज्य आहेत त्या राज्यांमध्ये त्याच्या विरोधामध्ये गुन्हे दाखल करा. म्हणजे ह्याचा अर्थ काय होतो की तुम्ही समजा दिल्लीमध्ये एखादी गोष्ट घडलेली, पण तुम्हाला दिल्लीमध्ये गुन्हा दाखल करायचा नाही कारण की माहीत नाही अरविंद केजरीवाल किती मदत करतील, किंवा दिल्लीचे पोलीस तर भाजपच्याच ताटाखालचं मांजर यांच्या भाषेमध्ये, म्हणून आम्ही दुसऱ्या ठिकाणी करतो आहे. किंवा तुम्हाला महाराष्ट्रातलं प्रकरण माहीत आहे, सुशांत सिंग राजपूतच्या संदर्भातला 0 FIR बिहारमध्ये दाखल झालेला होता. हे काय आहे? म्हणजे जेव्हा सत्ताधारी प्रत्यक्ष ह्या कायदा आणि सुव्यवस्थेमध्ये अशा पद्धतीनं ढवळाढवळ करतात तेव्हा त्याच्यातल्या विकृती तयार होतात. या प्रकरणात अजून एक मुद्दा समोर आलेला आहे की राणे एक VVIP पर्सन आहे, जो आपण आधीच्या याच्यात चर्चा केली होती, किंवा अर्णव गोस्वामी असो, ह्यांना तातडीनं कायद्याची मदत भेटली. असे कितीतरी लोक ह्या सगळ्या प्रत्यक्ष सत्ताधाऱ्यांच्या दादागिरीमुळं आणि त्यांच्यामुळं त्याच्याशी संबंधित जो हिंसाचार होतो त्याच्या दाद मागायला सुद्धा त्यांच्याकडे आवाज शिल्लक राहत नाही.
कारण की अशा पद्धतीने उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय कुठेही जाणं असो किंवा साधं पोलीस स्टेशनमध्ये जाऊन, म्हणजे ते पण प्रकरण आपल्याकडे घडलेलं आहे परमवीर सिंगांच्या संदर्भामध्ये, की FIR दाखल झालेला होता का की नाही. मग जेव्हा त्यांना सर्वोच्च न्यायालयातून उच्च न्यायालयामध्ये त्यांची ती जे खटला होता तो तिकडे स्थलांतरित झाला, आणि तेव्हा जयश्री पाटील यांनी एक माझा FIR दाखल करून घेतला नाही, पण त्या स्टेशन डायरीमध्ये त्याची नोंद होती, त्याच्या आधारावरती FIR दाखल करून आणि मग पुढे प्रकरण झालं. म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये 2-3 जे गंभीर मुद्दे समोर येतात. नंबर 1, जे सत्ताधारी असतात त्यांनी अशा पद्धतीनं रस्त्यावर उतरून आंदोलन करणं नैतिक नाही. हिंसाचार तर अजूनच पलीकडची गंभीर गोष्ट आहे, आणि ह्याला जे बळी पडणारे सर्वसामान्य लोक आहेत, जेव्हा ते पोलीस स्टेशनमध्ये जातात तेव्हा FIR दाखल होत नाही, किंवा जे ह्या संदर्भामध्ये काही कायदेशीर आश्रय मागायला जातात आणि कायद्याच्या दृष्टीनं आपल्याला न्याय मिळेल असं वाटतं, ते पण सर्वसामान्य लोकांना जाणं शक्य नसतं. आणि अजून एक जो मुद्दा ह्याच्या जोडूनच एकेका व्यक्तिपुरता न करता कृषी आंदोलनाच्या बाबतीमध्ये समोर आलेला होता, की समजा जर कोणाला असं वाटलं आणि त्यांनी जाऊन रस्ता अडवून ठेवला, त्यांनी रेल्वे बंद करून टाकली, याला काय करणार? तुमच्या मागण्या किती वैध आहेत, किती अवैध आहेत हा नंतरचा मुद्दा. सर्वोच्च न्यायालयाने 3 दिवसापूर्वी ह्याचं पण अतिशय जाहीरपणे सांगितले, सगळ्यांनी ते बातमी दाबली. कृषी आंदोलनाच्या बाबतीमध्ये स्पष्टपणे सर्वोच्च न्यायालयाने विचारलेलं आहे केंद्र सरकारला. तिथल्या एका माणसानी, सर्वसामान्य माणसांनी PIL जनहित याचिका दाखल केली होती, की बाकीचा मुद्दा काही असो, की मी एक सामान्य नागरिक आहे आणि मला जो प्रवास करायचा आहे त्याच्यामध्ये हा आंदोलनाने अडवलेला जो रस्ता आहे तो मला अडथळा आहे, त्याच्यामुळे मला त्रास होतो. आणि हे सर्वोच्च न्यायालयाने गृहीत धरून केंद्र सरकारला जाब विचारलेला आहे खडा, की तुम्ही ह्याच्या संदर्भामध्ये काय कारवाई केली. तुम्हाला कृषी आंदोलकांना कोणालाही आंदोलन करायचा अधिकार आहे, पण तुमच्या आंदोलनामुळे इतर सर्वसामान्य नागरिकांच्या स्वातंत्र्याला जर बाधा येत, संचार स्वातंत्र्याला जर बाधा येत असेल तर ते घातक आहे. मला वाटतं म्हणून मी माझ्या मंदिरावरती आणि माझ्या मस्जिदीवरती भोंगे लावू शकत नाही, कारण की बाकीच्यांच्या श्रवणाचा तो प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे शिवसेनेची जी राडा संस्कृती ते विरोधी पक्षामध्ये होते, किंवा ती एक चळवळ होती, किंवा मुंबईतल्या मराठी माणसाला न्याय देण्यासाठी म्हणून होती, तोपर्यंत एक वेळ त्याच्या पाठीमागं काहीतरी एक नैतिक आधार होता, हिंसाचारासाठी नाही, आंदोलन करण्यासाठी. पण आता तुम्ही सत्तेवरती आहात, त्याही वेळेस जर तुम्ही असं वागत असाल तर ही अतिशय घटनात्मकदृष्ट्या गंभीर गोष्ट आहे. हे सगळं असंवैधानिक आहे आणि ह्याची आपल्याला स्वतंत्रपणे दखल घ्यावी लागेल. त्याच्यावरची ही उसंत वाणी. महाराष्ट्रभर सेना ठोकतंत्र, महाराष्ट्रभर सेना ठोकतंत्र, सैनिक स्वतंत्र मारण्यास, सत्ताधारी करी रस्त्यावर राडा, कायदा हा गाडा सत्तेखाली. हापते आणि राडा हाची मूळ गुण, हापते आणि राडा हाची मूळ गुण, येतो उफाळून वेळोवेळी. उद्धवनी राणे पांडव कौरव, युद्धाचा गौरव आपसात. घड्याळनी हात लांबून बघती, मनात हसती यादवीला. कुणी का जिंकेना हरणार युती, कुणी का जिंकेना हरणार युती, हीच भानामती बारामती. कांत आपसात भांडती खुशीत, शत्रूच्या कुशीत बसोनिया, शत्रूच्या कुशीत बसोनिया. आपल्या असं एक लक्षात येईल की या प्रकरणामध्ये अजून एक जो पैलू वेगळा समोर आलेला आहे, की हे जे भांडणं करणारे ते सगळे मूळचे शिवसैनिकच आहेत. म्हणजे जसं ते महाभारताचं युद्ध होतं, कौरव आणि पांडव हे दोघंही एकाच वंशाचे आहेत, तसं हे सगळे महाराष्ट्रभर राडा करणारे हे सगळे मूळचे शिवसैनिकच आहेत, की जे आता सत्तेवर बसलेले असोत किंवा विरोधकाच्या नावाखाली भाजपमध्ये गेलेले असोत, हे आहेत शिवसैनिकच. म्हणजे ही एका अर्थाने यादवी आहे, आपसातलं भांडण आहे. त्याच्यामुळे ह्याचा पण एक विचार केला पाहिजे, की ह्याचं कोणीतरी दुसरा गैरफायदा घेतो आहे, राष्ट्रवादी काँग्रेससारखे पक्ष, की ह्यांचे जर आपसामध्ये भांडणं होऊन ह्यांची जर शक्ती खच्ची होणार असेल तर त्याचा आपल्याला फायदा होतो. आणि दुर्दैवाने भारतामध्ये केवळ हे महाराष्ट्रापुरतं राजकीयाच्या पुरतं नाही, आपसामधल्या भांडणामुळे शत्रूचं कसं फावलं हे आपण वर्षानुवर्ष पाहत आलेलो आहोत. ह्याच्यापासून जर काही धडा घेणार नसू तर पुढची वाट अतिशय कठीण आहे.